तर का म्हणता माझ्या लाडक्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं मोनाच्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही पार्टी करणार आहोत। मग काय, माझी सखी लावत होती मिक्सरवर मसाला वगैरे लावून झाल्यानंतर आम्ही गेलो आमच्या पार्टीच्या ठिकाणी। तिथे गेल्या गेल्या लागलो कामाले। भात वगैरे बनवून झाल्यानंतर आमचे वेदांत भाऊ बनवून राहिले इकडे चिकन। रोज एसी मध्ये बसणाऱ्या माझ्या मैत्रिणींना सुद्धा आज इथे बनवा लागत आहे पोळ्या। आणि माझा तर काही विषयच नाही, मला तर जेवण छान पैकीच बनवता येते। खुद की तारीफ खुद करो क्योंकि वो भी एक कला है। मग आमच्या पोळ्या वगैरे बनवून झाल्यानंतर इकडे चिकन पण झाली होती रेडी आणि इकडे आमचा वैभव दादा बनवत होता मच्छी। आणि मग पूर्ण स्वयंपाक रेडी झाल्यानंतर आम्ही सगळे बसलो जेवण करायला। फायनली 3 साल बाद आज हमने पार्टी कर ली, कारण 3 वर्षापासून पार्टी करून करून म्हणत फायनली आज तो दिवस आलाच। तुम्ही पण क्लासमेट मिळून अशी पार्टी वगैरे करत असणार ना, कमेंट मध्ये नक्की सांगा। खाना खाने के बाद बर्तन तो धोना पड़ता ना मेरी जान। पार्टी करून करून म्हणल्यानं घासा आता भांडे। माझे दोन्ही भाऊ घासून राहिले इकडे भांडे, और ये सांगने के लिए मुझे थोड़ी भी लाज नाही वाटली। देखो ना कैसे हंस रही हूँ। भांडे वगैरे घासून झाल्यानंतर देखो ना गाइस, ये मेरी सखी है। आता हे मला 1-1.5 महिने नाही भेटणार आहे, म्हणूनच आम्ही दोघी पण एकमेकीचा केलो खूप सारा लाड। मग माझा सर्व मित्र परिवार या सर्वांना केलो टाटा बाय बाय। खूप दिवसानंतर आम्ही मित्र मैत्रिणी एकत्र आलो, खरंच खूप छान वाटलं। सगळे एकत्र आल्यावर खरंच खूप मजा येत। तर भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये, बाय।